नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. आणि आज मास्तर काय म्हणणार आहेत, थंबनेल तुम्ही बघितलं असेल. आज आपण काळ, काम आणि वेग यामधला कार्य नावाचा घटक, कोणता घटक, कार्य नावाचा घटक बघणार आहोत. आता बघा, कार्य, कार्य ज्याला इंग्रजीत म्हणतात वर्क, काय म्हणतात वर्क, बरोबर. आता हे जे कार्य आहे ना, असं कधी सांगता येत नसतं. म्हणजे कसं की सर समजा मी 10 किलोमीटर पळालो, बरोबर, पळालो, किलोमीटर किती 10, म्हणजे 10 किलोमीटर पळालो हे एक कार्य झालं, बरोबर. त्याच्यानंतर सर मी 10 समोसे खाल्ले, 10 समोसे खाल्ले एक कार्य झालं. त्याच्यानंतर सर मी 10 चापटा मारल्या, 10 चापटा मारल्या हे कार्य झालं. पण या कार्यासोबत बऱ्याच गोष्टी असतात. जसं सर मी 10 चापटा मारल्या, तर मी तुम्हाला विचारलं, अरे बाळा किती सेकंदात मारल्या, किती तासात मारल्या. तुम्ही म्हटले सर मी 10 समोसे खाल्ले. मी तुम्हाला विचारलं, अरे ते 10 समोसे तू किती वेळात खाल्ले. एक जर म्हटला सर मी एक भिंत बांधली, मी त्याला विचारलं किती दिवसात बांधली. म्हणजेच काय, कोणतंही कार्य ज्याला म्हणतात वर्क हे दाखवण्यासाठी त्याच्यासाठी लागणारे पॅरामीटर, पॅरामीटर म्हणजे त्याच्यासाठी लागणारे घटक. तर कोणत्याही कार्यासाठी घटक काय लागत असतो, त्याच्यासाठी लागत असतात माणसं, बरोबर. त्याच्यासाठी लागत असतो वेळ, ज्याला म्हणतो टाइम, बरोबर. आता माणसं, वेळ आणि दिवस पण लागत असतो, ज्याला म्हणतात डे. म्हणजे कोणतंही कार्य जे आहे ना, त्याच्यावर ते दाखवण्यासाठी तुम्ही ते कार्य किती माणसांनी केलं, किती वेळेत केलं, किती दिवसात केलं, या तिन्ही घटकापैकी कोणताही घटक अवेलेबल असेल किंवा तिन्ही असतील तर ते कार्य आपण सांगू शकतो. मग आजचे जे आपले उदाहरण आहेत का, ते याच फॉर्म्युलावरती आहे, ज्याला काय म्हणतात MTD. काय म्हणतात MTD, म्हणजे W बरोबर MTD. M म्हणजे काय मजूर, माणसं, T म्हणजे काय टाइम, ज्याला म्हणतो तास, वेळ, आणि D म्हणजे काय डे, डे म्हणजे काय दिवस. येतं का लक्षात? यस ऑर नो? यस. मग टाईप वाईज आपण सोडवणार आहे. सगळ्यात पहिला टाईप कोणता माहिती आहे? सगळ्यात पहिल्या टाईपचं नाव कार्य समान असताना. कार्य समान असताना बघा, पहिल्या टाईपचं नाव काय, टाईप 1, कार्य समान. कार्य समान, समजते? कार्य समान असताना काय करायचंय बघा. आता इथं काय लिहिलंय मी, एक काम 12 मजूर किती दिवसात करतात, 20 दिवसात करतात. किती दिवसात करतात, 20 दिवसात करतात. तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागेल. या प्रकारच्या उदाहरणात आहे ना 2 वाक्य असतात. आता हे पहिलं वाक्य आहे, एक काम 12 मजूर 20 दिवसात, बरोबर. शब्द बघा बरं का, एक काम, एक काम, आणि पुढं काय, तेच काम, तेच काम. म्हणजे कोणता टाईप, टाईप 1. काय समान, कार्य समान. पटतंय तुम्हाला? मग आता सूत्र लिहिलं, W बरोबर काय रे बाळा, MTD. MTD. मग पहिल्या वाक्यामध्ये कार्य, पहिल्या वाक्यामध्ये कार्य, पण कसं W1. म्हणजे याचा अर्थ काय, वर्क 1, कार्य 1, कार्य 1. म्हणजे पहिलं कार्य बरोबर W2 दुसरं कार्य. हे पटलं सगळ्याला? पहिलं कार्य W1. एक काम म्हणजे काय असू शकतं सर, काही बी असू शकतं, काही असू शकतं. खायचं असू शकतं, धावायचं असू शकतं, पोहायचं असू शकतं, पळायचं असू शकतं, चढायचं असू शकतं, हाणायचं असू शकतं, मारायचं असू शकतं, काही असू शकतं. आपण ते मानलं W1 बरोबर काय W2. ही आपली दिलेली अट आहे, दिलेली अट आहे, बरोबर आहे का? मग दिलेली अट आहे सर W1 बरोबर W2. मग W1 जसं MTD तसंच M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2, बरोबर. M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2, बरोबर. M1 म्हणजेच काय, एक काम किती मजूर आहे, 12 मजूर, म्हणजेच 12 मजूर, बरोबर. आता या सूत्रामध्ये इथं T ची गरज नाहीये, T ची गरज नाहीये. का बरं? कारण त्यांनी दिवस दिलेले आहेत.
समजते सगळ्याला? सूत्र तर असं लिहायचं, पण ज्याच्या ज्याच्या गरजा आहे ते लिहून घ्यायचं. चला 12 गुणिले D1 बघा 12 गुणिले D1 दिवस किती 20 दिवस बरोबर. दुसरं वाक्य M2 किती मजूर 15 मजूर गुणिले किती दिवस लागेल माहिती का नाही, म्हणजे D2 ची किंमत काढायची. D2 ची किंमत काढायची. आता मग काय करायचं सर, D2 ची किंमत काढायची, मग D2 सोबतचा कोण आहे 15, तो याला भागाकारात जाणार, म्हणजे D2 बरोबर 12 गुणिले 20 आणि छेदस्थानी किती 15. D2 बरोबर 12 गुणिले 20 आणि छेदस्थानी काय 15. मग आता वरती 20 खाली 15, 5 ने भाग जातो, 5 चौक 20 5 त्रिक 15, खाली 3 वरती 12 3 ने भाग जातो, 3 1 3 3 चौक 12 बरोबर. मग काय येणार D2 बरोबर बघा, D2 बरोबर 4 गुणिले 4 म्हणजे D2 बरोबर D2 म्हणजे दिवस 16 दिवस. येणार उत्तर किती 16 दिवस, म्हणजेच पर्याय कोणता तिसरा. पटतंय? मग पहिल्या टाईपमध्ये काय सूत्र M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2, टाईपचं नाव काय कार्य समान. कार्य समान. पटतंय? वही आणि पेन घेऊन बसायचं, त्याच्याशिवाय कळत नसतं. चालायचं मग पुढे, यस और नो? यस. चलो नेक्स्ट सेकंड. एक काम 20 मजूर रोज किती तास 8 तास काम करून 15 दिवसात संपवतात, तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील. सगळ्यात पहिलं परीक्षेत गेल्या गेल्या एक काम आणि त्यांचं म्हणणं तेच काम बरोबर. काय समान कार्य समान बरोबर. कार्य समान म्हणजेच काय रे बाळांनो, W1 बरोबर W2. मग W1 म्हणजेच आत्ता सांगितलं M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2. क्लियर? मग M1 किती आहे, माणसं किती आहे, मजूर 20 गुणिले T1 किती आहे, T1 म्हणजे टाइम, आता तास दिलेला आहे पा 8 गुणिले दिवस दिलेले किती 15. 1 1 कोणाला पहिल्या वाक्याला, आता 2 2 कोणाला दुसऱ्या वाक्याला. काय म्हणणं आहे वाचा, M2 किती माणसं 15 मजूर गुणिले काय T2 म्हणजे काय दिवस, किती दिवस T2 म्हणजे दिवस नाही, T2 म्हणजे तास 5 आणि गुणिले तुम्हाला काय काढायचं आहे D2 बरोबर आहे. मग आता काय करायचं, हे 15 आणि 5 खाली घेऊन जायचे, म्हणजे D2 बरोबर 20 गुणिले 8 गुणिले 15 पोटात रेष 15 गुणिले 5, 15 गेला 15 गेला 15 गेला 15 गेला, करेक्ट आहे. तर आता पुढे 5 1 5 5 चौक 20. मग काय राहिलं रे बाबा, D2 बरोबर इकडे 4 तिकडे 8 म्हणजेच 4 गुणिले 8. मग D2 बरोबर 4 8 किती 32. D2 बरोबर काय 4 8 किती 32 म्हणजे किती दिवस 32 दिवस. पर्याय कितवा दुसरा. पर्याय कितवा दुसरा. पटतंय? कुणाला काही डाऊट आहे का? नाही. चालायचंय मग पुढे नक्की. चलो नेक्स्ट तिसरं, शेतातील तण काढण्यासाठी. आता हे शेतीचे काम आहे बरं का. 5 मजुरांना किती दिवस लागतात 12 दिवस लागतात. तेच काम म्हणजे सेम कार्य कसं समान. कार्य कसं समान. मग आता काय करायचं, कार्य समान M1 T1 D1 बरोबर काय M2 T2 आणि काय D2 बरोबर. मग M1 किती आहे, मजूर 5, दिवस दिलेत म्हणजे टीचं काही काम नाही इथं 12 दिवस. कुणाचं काम नाही टीचं, तरी आपण लिहिलं लाल पेननं त्याला कट करतो. याचं काहीच काम नाही, याचंही काहीच काम नाही.
कट केलं त्याला. ओके, मग आता 5 गुणिले 12 M2 मजूर किती आहे 15 गुणिले D2 दिवस काढायचे आहेत म्हणजे D2. बरोबर. मग आता काय होणार 5 गुणिले 12 भागिले इकडे 15 आणि बरोबर काय D2. हे पटतंय सगळ्याला. मग आता वरती 12 खाली 15 कितीने भाग द्यावा लागेल 3 ने. मग 3 ने भाग द्यायचा आहे तर कसा 3 चौक 12 3 5 15. मग खाली 5 वरती 5 5 1 5 5 1 5. मग काय राहिलं नुसतं 4 म्हणजे D2 बरोबर 4 1 4 म्हणजे किती दिवस 4 दिवस. पर्याय कितवा दुसरा. पर्याय कितवा दुसरा. पटतंय सगळ्याला. आणि वेगवेगळे उदाहरणं आणलेत बरं का मी. म्हणजे काय तुम्हाला परीक्षेमध्ये असं नुसतं मजूर नाही दिसायला पाहिजे. शेताचं उदाहरण वेगळं, भिंतीचं उदाहरण वेगळं, पळाईचं उदाहरण वेगळं, या प्रकारचे हे उदाहरण आहेत. पटतंय. काय नाव आहे टाईपचं काय समान कार्य समान. चलो नेक्स्ट बघा आता पुढे काय म्हणणं आहे त्यांचं. ओके हे दिसतंय उदाहरण 4 नंबर. 7 व्यक्ती रोज किती तास 9 तास. एक काम किती दिवसात 64 दिवसात. मग आता तुम्हाला प्रॅक्टिस झाली आहे ना. मग डायरेक्ट काय करायचं 7 9 64 गुणाकार 7 9 64. शॉर्टकट सांगतो आता. पहिलं वाक्य कंप्लीट. पोटात रेष. डायरेक्ट पुढं आता किती 6 आणि किती 7. मग 6 गुणिले 7 तुमचं उत्तर येऊन जाईल. कसं करायचं मग सर. तर हे करायचं बघा. आता वरती 9 खाली 6 मग 3 दून 6 3 त्रिक 9 7 गेला 7 गेला. इकडं 64 इकडं 2 बे 1 बे बे त्रिक 6 बे दून 4 म्हणजे D2 बरोबर 3 गुणिले 32. मग D2 बरोबर 3 दून 6 3 त्रिक 9 म्हणजे येणार उत्तर किती 96 दिवस. 96 दिवस म्हणजेच पर्याय कितवा पहिला. पर्याय कितवा पहिला. येस और नो. यस. कळतंय सगळ्याला. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट 5 नंबर. एक काम करण्यासाठी काय म्हणणं आहे 9 मजुरांना किती दिवस लागतात 8 दिवस लागतात. तर तेवढेच काम परत तेच 9 गुणिले 8 पोटात रेष किती आहे 12 भागिले 12. जे उत्तर येणार ते फायनल. कसं 4 दून 8 4 त्रिक 12 वरती 9 खाली 3 3 1 3 3 त्रिक 9. मग काय होणार 3 गुणिले 2 3 2 ला गुणलं येणार उत्तर 3 दून 6. पर्याय कितवा पहिला. पर्याय कितवा पहिला. पटतंय सगळ्याला. यस और नो. यस. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट 6 नंबर. 24 माणसे एक काम 40 दिवसात चिल्लर करू शकतात तुम्ही. 24 गुणिले 40 भागिले किती 30. परत 18 मजूर 12 तास म्हणजे 18 गुणिले 12 गुणिले 30. चला याला सोडवू. 18 गुणिले 12 गुणिले 30 पोटात रेष 20 गुणिले 36. बरोबर. काय होणार मग बघा वरती 12 खाली 20 0 गेला 0 गेला 12 1 12 12 त्रिक 36 3 गेला 3 गेला. मग वरती 18 खाली 2 बे 9 18 म्हणजे येणार उत्तर किती दिवस 9 दिवस. पर्याय कितवा दुसरा. पर्याय कितवा दुसरा. पटतंय सगळ्याला. कुणाला काही डाऊट आहे याच्यात नाही. चालायचंय मग पुढे. चलो नेक्स्ट काय म्हणणार बाबा 10 माणसे दररोज किती तास 6 तास. मग कशी मांडणी करायची 10 गुणिले 6 गुणिले काम करून 6 दिवसात भागिले 15 खेळण्या 15 खेळण्या. ओके 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 ओके. मास्तर काय चेंज झाला टाईप. याला म्हणतात टाईप सेकंड. बरोबर. कार्य समान आहे का नाही बघा. कार्य असमान. कार्य असमान. मग कार्य असमान आहे. कार्य असमान आहे. मग W1 बरोबर W2 आहे का बिलकुल नाही. बिलकुल नाही. असमान येते म्हणजे त्याचा अर्थ काय की 10 माणसे 6 तास. एक लक्षात घ्यायचं कार्य असमान असेल तर मांडणी कशी बघायची M1 T1 D1
आणि W2 बरोबर काय M2 T2 D2 आणि W1. बघा M1 T1 D1 W2 बरोबर M2 T2 D2 W1. काय फरक आहे? फरक हा आहे की पहिल्या वाक्यातल्या सगळ्या घटक इथं लिहून घ्यायचे, पण W2 म्हणजे दुसऱ्या वाक्यातलं काम आणि W1 म्हणजे पहिल्या वाक्यातलं काम. हे पटलं सगळ्याला? बरं, मग आता इथं W1 आणि W2 ची किंमत महत्वाची आहे, ती पहिले काढून घ्यायची. मला सांगा 15 खेळण्या. किती खेळण्या? 15 खेळण्या. 15 खेळण्या. नीट बघा बरं का. मग 15 खेळण्या म्हणजेच याचा अर्थ पहिल्या वाक्यात आहे ना ते. मग W1 किती आहे? 15. हे सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं. W1 किती आहे? 15. मग दुसऱ्या वाक्यात किती खेळण्या? 40. म्हणजे W2 बरोबर 40. लिहिलं? यस ऑर नो? यस. मागच्या वेळेस काही W1 W2चं घेणं देणं होतं का? नाही, कारण ते कसे होते? दोघं बरोबरीत होते. इथं तसं नाहीये. चला मग M1 किती आहे? किती माणसं आहे? 10. हां. T1 किती आहे? 6 तास. हां. D1 किती आहे? 6 दिवस. गुणिले W2 किती आहे? 40. बघा बरं का आठवणीनं. मग डायरेक्ट पोटात रेष, कारण हे इकडं खाली येणार आहे ना सगळं आता. बरं, काढायचं काय तुम्हाला? 40 खेळण्या तयार करतील किती किती दिवसात? किती दिवसात? म्हणजे तुम्हाला किंमत कोणाची काढायची आहे? D2 ची. कोणाची काढायची आहे? D2 ची. मग आता काय करा? खाली लिहा M2 माणसं किती आहे? 12 गुणिले T2 किती आहे? T2 म्हणजे टाइम, तास किती? 8 तास. आणि गुणिले 8 तास, 12 माणसे दररोज 8 तास आणि किती खेळण्या आहे? 40. म्हणजे आता इथं W2 40 लिहिलं आपण, करेक्ट. आता खाली कोणतं आहे? W1 किती आहे? 15. पटलं सगळ्याला? यस ऑर नो? यस. चला काटाकाटी करा. सर 8 1 8 8 5 40. हां. मग 6 1 6 6 2 12. बरोबर. खाली 2 वरती 10. बे 1 बे बे 5 10. हां. वरती 5 खाली 15. 5 1 5 5 3 15. खाली 3 वरती 6. 3 1 3 3 2 6. बरोबर. राहिलं काय रे मग? 2 आणि फक्त काय उरलं? 5. म्हणजे याचा अर्थ D2 बरोबर 2 गुणिले 5. म्हणजे D2 बरोबर किती दिवस? 10 दिवस. किती दिवस? 10 दिवस. म्हणजेच पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? यस ऑर नो? यस. कुणाला काय डाऊट याच्यात? नाही. चलायचंय मग पुढे? चलायचंय. चलो नेक्स्ट. 9 नंबर. 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात. आता नीट बघा. काय काम? काय? 5 मासे खाणे. तर एक बगळा, दुसरं काम काय? 1 मासा खाणे. काम वेगळं झालं ना. म्हणजेच काय की सर W1 झालंय किती बगळे? 5 बगळे. आणि W2 झालंय किती बगळे? 1 बगळा. बरोबर. मग W1 5 बगळे, W2 1 बगळा. हे पटलं? मग आता काय वेगवेगळे? कार्य वेगवेगळे. कार्य वेगवेगळे. मांडणी कशी करायची? M1 T1 D1 W2 M2 T2 D2 W1. केली मांडणी वेगळी? हां. मग M1 काय? माणसं. माणसं म्हणजे इथं बगळे आले. किती? बगळे नाही. हां यस बगळे. किती बगळे? 5 बगळे. गुणिले T1 म्हणजे टाइम. किती मिनिट? 5 मिनिट. गुणिले D1 म्हणजे दिवस. दिवस नाही आहे तिथं. लगेच लाल पेन घ्यायचा. लाल पेन घ्यायचं भाऊ. दिवस काहीच कामाचे नाही आहेत. कट. याला बी कट. चला मग आता काय करायचं? आता काय करायचं सर? आता 5 गुणिले 5 गुणिले W2 किती बगळा? 1 बगळा. बरोबर. M2 म्हणजे काय? माणसं. किती माणसं? 1 बगळा. गुणिले 1 बगळा किती मिनिट? किती मिनिटात?
म्हणजेच T2 विचारलंय आणि गुणिले W1 हे इकडे W1 किती बगळे 5 बगळे मग इथे लिहायचं 5 बगळे. पटतंय. किंमत कोणाची काढायची T2 ची म्हणजे वेळेची. मग काय करणार 5 गुणिले 5 गुणिले 1 पोटात रेष 1 गुणिले 5 बरोबर T2 बरोबर काय T2. चला बरं मग 5 गेला मग T2 बरोबर 5 1 5 म्हणजे येणार उत्तर किती 5 पर्याय कितवा 5 मिनिट म्हणजे तिसरा. पटतंय. काय होता विषय सर आम्ही बगड्याची उदाहरणं आता लोक पाठच केले होते डायरेक्ट मांडणी करायची पण तसं नाही. तो कशाचा पार्ट आहे कार्याचा पार्ट आहे त्यामुळे आपण असं लिहिलेले. ओके चलने का आगे चलो नेक्स्ट. 7 विद्यार्थी 7 प्रकल्प 7 दिवसामध्ये करतात. परत काय कार्य चेंज आहे. मग मांडणी कशी सगळ्यात पहिले लिहायचं सर W1 7 काय 7 प्रकल्प W2 किती प्रकल्प 1 प्रकल्प. पटलं. कार्य असमान मांडणी कशी M1 T1 D1 W2 M2 T2 D2 W1. मग आता मला सांगा माणसं किती विद्यार्थी आहे 7 विद्यार्थी आहे. हा किती मिनिट आहे टाइम किती आहे टाइम दिला का नाही दिला टाइम नाही दिला तर मास्तर लाल पेन घ्या बरं आणि कटवा याला. टाइम नाही दिला भावड्या टाइम नाही दिला कटा. जे दिलं ते लिहून घ्या बरं. मग काय दिलं आता D1 दिवस दिले किती दिवस 7 दिवस बरोबर किती दिवस 7 दिवस. म्हणजे M1 7 विद्यार्थी D1 7 दिवस आणि W2 इकडे लिहिला आपण किती प्रकल्प 1 प्रकल्प बरोबर. M2 म्हणजे माणसं किती विद्यार्थी 1 विद्यार्थी. पूर्ण करायला किती दिवस म्हणजे तुम्हाला D2 ची किंमत काढायची गुणिले D2 आणि गुणिले W1 किती आहे W1 7 आहे बरोबर. मग आता काय करायचं तुम्हाला D2 बरोबर 7 गुणिले 1 छेदस्थानी 1 गुणिले 7. मग 7 गेला 1 गेला D2 बरोबर किती 7 म्हणजे D2 बरोबर किती दिवस 7 दिवस म्हणजेच पर्याय कितवा दुसरा. पर्याय कितवा दुसरा. पटतंय. कोणाला काय डाऊट आहे नाही. कोणता टाईप चाललाय कार्य असमान. कोणता टाईप कार्य असमान. चालायचंय पुढे चलो नेक्स्ट. 11 नंबर परत तेच किती साप 9 साप 9 अंडी किती मिनिटात 9 मिनिटात. मग चला बरं मांडणी आता सगळ्यात पहिले आता मांडणी काय करायची काम काय हे मग हे W1 आहे इथंच करायची मांडणी. आता 1 अंडा खायचा आहे म्हणजे हे काय W2 आहे बरोबर. मग M1 9 साप T1 9 मिनिट M1 T1 D1 W2 म्हणजे 1 अंड बरोबर. आता बरोबर देण्यापेक्षा डायरेक्ट पोटात रेष सांगा M2 तर 1 साप म्हणजे 1 साप बर किती मिनिटात म्हणजे इकडे जे उत्तर येणार ते कशा जाणार T2 चं. मग M2 गुणिले म्हणजे M1 T1 D1 W2 बरोबर M2 T2 D2 W1 म्हणजे इथं W1 लिहायचं जे की किती आहे 9 अंडे. पटलं. मग 9 गेले 9 1 9 म्हणजे T2 बरोबर किती मिनिट 9 मिनिट पर्याय कितवा तिसरा. पटतंय सगळ्याला. कोणाला काय डाऊट आहे याच्यात नाही. चलायचंय मग पुढे यस और नो यस. चलो नेक्स्ट. 12 नंबर काय म्हणणं वाचा. जर 5 मुले 5 पाने किती मिनिटात 5 मिनिटात लिहितात तर एक मुलगा 1 पान किती मिनिटात लिहिल. नीट बघा बरं का. आता मग आता चला काय काम आहे 5 पानं लिहायचे म्हणजे हे झालं W1 1 पान म्हणजे हे झालं W2. पटलं यस और नो यस. काढायचं काय तुम्हाला किती मिनिटात
मग आता सूत्र कशाच काढायचंय, T2चं. बरोबर. आता मला सांगा, जे इकडं राहतं तेच इकडं राहतं, म्हणजे याचे साथीदार कोण आहे, M2 D2 W1, फक्त उलटं काम राहतं. हां, वरती काय येणार, M1 T1 D1 W2. बरोबर. चला मग आता M1 थोडं मी बदल करतो वारंवार, प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे म्हणून. सूत्र तेच आहे का, तसंच सांगू, चला तसंच पहा, नका लोड घेऊ. M1 T1 D1 W2 M2 T2 D2 W1. क्लिअर. चला मग आता M1 किती आहे, M1 किती आहे, माणसं 5 मुलं. हां, T1 किती आहे, किती मिनिट, 5 मिनिट. हां, D1 किती आहे, D1 डे, दिवस नाही दिले म्हणजे डीचं काहीच काम नाही आपल्याला. हां, गुणिले W2 किती आहे, हे तर एक पान. बरोबर. M2 दुसऱ्या वाक्यामध्ये किती मुलं, एक मुलगा. हां, T2 दुसऱ्या वाक्यामध्ये किती मिनिट, किती मिनिटात काढायचं म्हणजे T2, गुणिले दुसऱ्या वाक्यामध्ये दिवस नाही दिलेत पण W1 दिलंय, किती W1, 5 पाने. बरोबर. मग काय येणार रे बाळांनो, 5 गुणिले 5 गुणिले 1 पोटात रेष, हे भागाकारात येणार, 1 गुणिले 5 बरोबर काय, T2. मग काय होणार, 5 गेला उरला नुसता 5, मग T2 बरोबर 5 मिनिट. 5 मिनिट म्हणजेच पर्याय कितवा, चौथा. पर्याय कितवा, चौथा. पटतंय सगळ्यांना, कुणाला काही डाऊट याच्यात नाही. चालायचंय पुढे नक्की, येस और नो, यस. चलिए नेक्स्ट 13 नंबर. हा थोडासा बदल केलाय. आता कार्य काय माहिती का, कार्य काय इथं माहिती आहे, इथं लिहितो, कार्यचं स्वरूप इथं बदललंय. कार्य म्हणजे फक्त काय आलं, पेमेंट. काय आलं, पेमेंट. कार्य बरोबर काय आलं, पेमेंट. मग आता पेमेंट आलंय म्हणजे 10 व्यक्तींना 16 दिवस काम केल्यानंतर 40,000 रुपये मिळतात. मग 40,000 हे वर्क एक पहिलं काम. तर त्यांचं म्हणणं एकूण किती रुपये मिळतील म्हणजे किती, W2 म्हणजे किती. पटतंय सगळ्याला, यस और नो, यस. मांडणी कशी, M1 T1 D1, फक्त W2 लिहिण्यापेक्षा सर P2 लिहा, बरोबर वाटतं आम्हाला जरा. P2 म्हणजे काय, पेमेंट सेकंड, वर्क सेकंड म्हणजे पेमेंट सेकंड. मग पुढं M2 T2 D2 पेमेंट 1 म्हणजेच किती, P1, म्हणजेच किती, P1. चला M1 किती व्यक्ती, 10 व्यक्ती. T1 म्हणजे काय, मिनिट दिले का, नाही दिले. मग काय करा तुम्ही, T1 ला कॅन्सल करा, T2 ला कॅन्सल करा. हे कामाचेच नाही ना आपल्या. सर मग कामाचे नाही तर लिहिता का बरं तुम्ही, लिहून घ्यायचे, म्हणजे जे असेल ते कामाचे, जे नसेल ते बिना कामाचे. पटतंय. चला बरं पुढं. मग काय M1, मला सांगा M1 गुणिले D1, दिवस किती आहे 16, गुणिले P2 म्हणजे पेमेंट सेकंड. तुम्हाला काय काढायचं आहे ते P2. बरोबर. M2 2 नंबरच्या वाक्यात 12 व्यक्ती आहे, गुणिले D2 2 नंबरच्या वाक्यात 20 दिवस आहे, आणि गुणिले काय काढायचं आहे, पेमेंट 1 नाही, पेमेंट 1 दिलेलं आहे. किती देईल पेमेंट 1, पहिल्या वाक्यात दिले ना, किती दी, 40,000 रुपये. बरोबर आहे का. मग आता काय होणार, P2 ची किंमत काढायची म्हणजे पेमेंट सेकंड लिहा, तिथं P2 बरोबर 12 गुणिले 20 गुणिले 40,000 पोटात रेष 10 गुणिले 16. बरोबर. मग सोडवा बरं सर, 10 1 10, 10 2 20, मग बे 1 बे 8 16. मग 40,000ला परत 8 ना भागा, 8 1 8, 8 45, 1 2 3 0. मग काय झालं रे, P2 बरोबर 12 गुणिले
किती हजार? 5,000. 12 पंच 60, मग P2 बरोबर किती हजार? 60,000 रुपये. 60,000 रुपये. पर्याय कितवा? चौथा. पर्याय कितवा? चौथा. पटतंय? अरे यस और नो? यस. चालायचंय पुढे? चालायचंय का? काय फरक आहे मग? सर फक्त इथं कामाऐवजी पगार आली. कामाऐवजी काय आली? पगार आली. क्लिअर? चलो नेक्स्ट बघा आता 14 नंबर. 20 गायींचा काय म्हणणं आहे? किती दिवसाचा खर्च? 10 दिवसांचा चाऱ्याचा खर्च 15,000. मग 15,000 रुपये खर्च म्हणजेच किती? W1. इकडं दिवसांचा चाऱ्याचा खर्च किती? म्हणजे W2 काढायचे. बरोबर. आता खर्च म्हणजेच काय? खर्चाला काय म्हणतात? एक्सपेंडिचर. मग त्याला ई नाव देऊ शकता तुम्ही. काय देऊ शकता? ई. पण एवढं कुठाना करायचं नाही. चला मग काय करायचं? M1 T1 D1 W2 M2 T2 D2 W1. आता W ला इंग्रजीमध्ये E2 लिहितो. E2 म्हणजे काय रे बाळा? E2 म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. इकडं E1 काय? E1 बघा. E1 म्हणजे एक्सपेंडिचर 1. क्लिअर? बघा मग M1 किती आहे? M1 म्हणजे गाई. किती गाई? 20 गाई. T1 म्हणजे काय? दिवस. बरं टी नाही दिलेलं. टी काही कामाचं नाही. जे दिलेलं ते घ्या. D1 किती? 10 दिवस. आणि गुणिले एक्सपेंडिचर सेकंड म्हणजे तुम्हाला हे काढायचं किती खर्च येणार आहे. तिथं लिहिलं ना W2 म्हणजेच काय? E2 म्हणजे काय? एक्सपेंडिचर. चलो बरोबर. M2 किती आहे? किती गाई आहे? 25 गाई. हां. T2 किती आहे? किती दिवस? 12 दिवस. T2 नाही आहे. टी म्हणजे तास. तास द्यायलाच नाही. त्याला कशाला घ्यायचं उगाच? कटाप. मग 25 गुणिले काय? 12. पुढं एक्सपेंडिचर 1 किती दिलेला आहे? 15,000 रुपये. बरोबर. मग काय येणार? E2 ची किंमत काढायची. E2 बरोबर 25 गुणिले 12 गुणिले 15,000 पोटात रेष 20 गुणिले 10. बरोबर. चला मग काटाकाटी करा. 4 पंच 20 4 त्रिक 12 परत 5 1 5 5 5 25. मग काय करायचं? परत हा 5 आणि इकडे 10. 5 1 5 5 2 10. असंच होणार ना. मग आता E2 ची किंमत काढू. E2 बरोबर काय लिहायचं? 3 गुणिले किती हजार? 15,000 पोटात रेष आणि भागिले 2. 15,000ला जर 2 न भागलं तर हे झाले 7,500 डायरेक्ट. मग आता 3 आणि 7,500 यांचा गुणाकार. मग E2 बरोबर 3 0 0 3 0 0 3 5 15 5 डोक्यावरती 1 3 7 21 आणि 1 28. म्हणजे येणार उत्तर किती? 28.5. कुठंतरी गडबड झाली. एकदा काढ. 3 0 0 3 0 0 3 5 15 5 डोक्यावर 1 3 7 21 आणि 1 किती? 22. 21 आणि 1 किती? 22. म्हणजेच येणार उत्तर 22,000 किती? 500. पर्याय कितवा? 22,500. पर्याय दुसरा. पटतंय? यस और नो? यस. पेन आणि रजिस्टर घेऊन बसायचे. काय शिकलो मग आपण? टाईप शिकतोय आपण. दुसरा जो टाईप आहे त्याच्यात काय काम वेगवेगळे. चलायचे पुढे. चलो बघा काय म्हणणं आहे? किती कामगार आहे? 22 कामगारांनी 19 दिवस काम केल्यास त्यांना किती रुपये मिळतात? 38,000 रुपये मिळतात. आता फटाफट शिकलेत तुम्ही. मांडणी कशी करायची मग? 22 गुणिले 19 बरोबर आणि भागिले 22 गुणिले 19 केलं भागिले काय म्हणणं त्यांचं? ओके. पैसे दिलेले. चला मांडणी तशीच करा. रुपये मिळतात म्हणजे पेमेंटच. M1 T1 D1 P2 M2 T2 D2 P1. क्लिअर?
पहिल्या वाक्यातले सारे 1 1 वाले, मग 22 कामगार, टाइम 1 किती दिवस, 19 दिवस, टाइम दिलेले नाही म्हणून दिवस घेतले, गुणिले पेमेंट किती मिळती, इथं P2 लिहिणं आहे तर 34,000 रुपये मिळतील, हे P2 आहे, आणि पहिल्या वाक्यातला 38,000 रुपये मिळतील, हे काय P1 आहे. बरोबर. मग काय करायचं, 22 गुणिले 19 गुणिले P2 किती 34,000. बरोबर. M2 म्हणजे दिवस, किती दिवस, 17 कामगारांनी गुणिले किती दिवस म्हणजे D2 गुणिले P1 पेमेंट 1 किती आहे, पेमेंट 1 आहे 38,000. बरोबर. काय करायचं मग, D2 काढायचं आपल्याला, लिहा इथं D2 बरोबर. आता बऱ्याच जणांना वाटतं सर D2 तिकडनं नाही तुम्ही इकडनं लिहिलं तर काही फरक पडत नाही. मग D2 बरोबर 22 गुणिले 19 गुणिले 34,000 पोटात रेष 17 गुणिले किती हजार, 38,000. बरोबर. मग काटाकाटी होणार 1 2 1 2 1 2. बरोबर. मग वरती 19 खाली 38, 19 1 19, 19 2 38. मग खाली 17 वरती 34, 17 1 17, 17 2 34. वरती 2 खाली 2, 2 गेला 2 गेला, हाती उरला 22. म्हणजे D2 बरोबर किती दिवस, 22 दिवस, म्हणजेच पर्यायित्वा पहिला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत कोणताही पेपर उचलायचा, प्रत्येक पेपरला हे प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. क्लिअर. कोणाला काय डाऊट आहे, नाही. चालायचं पुढे. चलो नेक्स्ट 10 पुरुष. चला आता जरा फास्ट करूया. काय म्हणणं आहे, किती पुरुष, 10 पुरुष आणि 14 महिला एका दिवसात 1750 रुपये कमाई करतात. 1750 P1 पेमेंट 1. बर, किती कमाई करतील, P2 विचारलं तुम्हाला, लिहा M1 T1 D1 P2 बरोबर M2 T2 D2 P1. चला M1 किती माणसं 10. बर, किती 10 पुरुष आणि किती महिला 14 महिला, म्हणजे 10 पुरुष आणि 14 म्हणजे माणसं जे आहेत 10 आणि 14. काय म्हणणं आहे, एका दिवसात एक दिवस. बर, 1750 नाही, P2 किती हे काढायचे. बरोबर. M2 म्हणजे 10 पुरुष आणि किती महिला 10 महिला गुणिले P1 किती द्यायले 1750. बरोबर. चला याला सोडव बरं, मग काय होणार, P2 बरोबर 10 गुणिले 10 गुणिले 1750 पोटात रेष 10 गुणिले 14. 10 गेला 10 गेला. आता 14 ने 1750 भाग जातो बघा, 14 1 14, 14 1 14, 17 14 गेले उरले 3, नाही जात भाग. 14 2 28 जातो, 14 2 28, 35 मधून 28 गेले 7, मग 14 5 70. म्हणजेच P2 बरोबर काय 10 गुणिले 125, म्हणजेच P2 बरोबर किती 1250. 1250 पर्यायित्वा चौथा. पटतंय, यस और नो. यस. ज्याला वाटत असेल सर 10 पुरुष आणि 14, मग त्याला तुम्ही 24 लिहा. जर तसं केलं तर काय गडबड होईल बघा. 24 समजा, हे 10 आणि 14 ची बेरीज बरोबर, आणि गुणिले किती दे 1750 पोटात रेष. तुम्हाला काय काढायचंय, ओके तिकडे येते, म्हणजे 10 आणि 10 किती 20 गुणिले 1750 भागिले 10 आणि 14 24. मग येणार आहे उत्तर पहा 24 4 25 4 सक 24 4 6 1 6 6 2 12 उरले 5 6 54 उरला 1 पॉईंट मध्ये येईल. म्हणजे तसं येऊ शकत नाही. ज्याला वाटतंय त्याच्यासाठी सांगतो उत्तर पॉईंट मध्ये येणार नाही, म्हणून ही अशी मांडणी. क्लिअर. कोणाला काय डाऊट आहे, नाही. चालायचंय पुढे नक्की. चलो नेक्स्ट 17 नंबर 18 नंबर बस खतम. चला 17 काय रे बाबा, चला 17 काय आहे सांगा. जर 40 बकऱ्यांचा, किती बकऱ्यांचा 40, 20 दिवसाचा चराईचा दर, मग 40 लिहायचे
20 लिहायचे, गुणिले चालायचं दर 370, तर 30 दिवसांसाठी 111 रुपये आहेत. म्हणजे 111 इथे येणार, भागिले 370 खाली, गुणिले 30 दिवसांसाठी 30. अशी ती मांडणी. थोडी फास्ट केली आता. चला बरं मग 0 गेला. परत आता 111 आणि 307, 0 गेला. 37 एक 37 त्रिक 111. मग 3 गेला. मग 4 आणि 2 उरला, म्हणजे 4 गुणिले 2 येणार उत्तर किती? 8. पर्याय कितवा? पहिला. पटतंय सगळ्याला? कुणाला काही डाऊट याच्यात? नाही. चालायचंय मग पुढे. येस और नो? येस. चलो नेक्स्ट. 18 नंबर सर्वांनी सोडवायचंय. 18 नंबर आणि उत्तर कमेंट करायचंय. आणि ज्याला गणिताची भीती वाटते त्याला तर माहिती आहे, आपण नवीन कोर्स लॉन्च केला आरंभ 1.0. बरोबर. याची लिंक कुठं असते? बायोला आहे. ती जायचंय, त्या लिंकवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि हा कोर्स घ्यायचा आहे. आणि हो, तर तुम्हाला आता माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला काय करायचंय? तुम्हाला सबस्क्राईब करायचंय, शेअर करायचंय. खूप खूप धन्यवाद.